नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा का हिंदी विषय का पन्ना नंबर 26 पर जो स्वाध्याय है उस स्वाध्याय की उजळणी हम देखने वाले हैं। तो इसके पहले हमने अलमारी, गिलहरी, चावल के पापड़, छोटा बच्चा इस शब्द के आधार पर कहानी कैसे लिखनी है इसके बारे में आपको मैंने बताया था और उसे उचित शीर्षक भी किस प्रकार दिया जाता है, यानी कि कहानी लेखन के बारे में हमने इसके पहले पार्ट में देखा है। तो कहानी लेखन का अर्थ किस प्रकार लिखना चाहिए, लेखन किस प्रकार करना चाहिए, शीर्षक किस प्रकार देना चाहिए, कितने परिच्छेद होने चाहिए, वाक्य कैसे होने चाहिए, भाषा कैसी होनी चाहिए, तो इसकी पूरी जानकारी इसके पहले मैंने देखी थी। तो आज हम अपठित पद्यांश के बारे में आपको जानकारी देने वाला हूँ। तो अपठित पद्यांश यानी क्या? तो आपको परीक्षा में इस प्रकार के गद्य और पद्य में अपठित पद्यांश आ जाते हैं। पहले जो 3 प्रश्न होते हैं गद्य में, उसमें पहले 2 होते हैं वह अपने पाठ के गद्य भाग पर आ जाते हैं और तीसरा जो होता है वो अपठित पाठ से आ जाता है, यानी कि इस पाठ के, इस पुस्तक के बाहर का अपठित पद्यांश पर आपको सवाल पूछे जाते हैं। तो इस प्रकार गद्य में और पद्य में भी होता है। तो पद्य में भी इस प्रकार के अपठित पद्यांश आ जाते हैं। अपठित यानी क्या कि हमारे पाठ्य पुस्तक के बाहर, पाठ्य पुस्तक के बाहर से कोई पद्यांश या गद्यांश, ये पाठ्य पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न विचारला जातो कधी तुम्हाला परीक्षेमध्ये। एक प्रश्न असतो हा, म्हणजे गद्य भागामध्ये सुद्धा एक प्रश्न आणि पद्य भागामध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला जातो। तर अशा पद्धतीने तुम्हाला समजा गद्य भाग असेल तर एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरचे त्या उतारा वाचून त्याच्या खालचे स्वाध्याय सोडवायचे असतात। आणि त्यानंतर पद्य पाठामध्ये सुद्धा तुम्हाला एक कविता, एखादं चरण, एखादं कडवं दिलं जातं आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्नाचे उत्तर लिहायचे असतात। म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे एक कविता किंवा एक पॅरेग्राफ कुठला पण आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर त्याला अपठित पद्यांश किंवा अपठित गद्यांश असं म्हटलं जातं। नंतर तुम्ही म्हणसाल की पाठाच्या बाहेरचं हे कसं आलं, तर अशा पद्धतीने एक प्रश्न आपल्याला पाठाच्या बाहेरचा कोणताही व्यवहारातला विचार आपल्याला विचारून आपल्याला त्याच्यावरती स्वाध्याय सोडवायचे असतात। त्यात काही अवघड नसतं, फक्त तुम्हाला काय करावं लागतं, तो अपठित पद्यांश किंवा अपठित गद्यांश जो आहे तो काय करावा लागतो, व्यवस्थित वाचावा लागतो आणि वाचून त्याचा भावार्थ लक्षात घेऊन, त्यातले शब्दार्थ लक्षात घेऊन, तो पूर्ण परिच्छेद किंवा ते कडवं नीट लक्षात घेऊन त्याच्या खाली विचारलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे असतात, मग तुम्हाला योग्य गुण मिळतात। तर या ठिकाणी अपठित पद्यांश को हम देखेंगे। अपठित पद्यांश पहले पढ़ेंगे। सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए, इस प्रकार ही परीक्षा में आपको सवाल आ जाता है। तो यह कौन से अपठित पद्यांश है, देखिए, काम जरा लेकर देखो, काम जरा लेकर देखो, सख्त बात से नहीं स्नेह से, सख्त बात से नहीं स्नेह से, अपने अंतर का नेह अरे तुम उसे जरा देखकर देखो, अपने अंतर का नेह अरे तुम उसे जरा देखकर देखो, कितने भी गहरे रहे गर्त, कितने भी गहरे रहे गर्त, हर जगह प्यार जा सकता है, कितनी भी भ्रष्ट जमाना हो, कितना भी भ्रष्ट जमाना हो, हर समय प्यार भा सकता है। जो गिरे हुए को उठा सके उसके प्यार कुछ जतन नहीं, जो प्यार उठा पाए न जिसे इतना गहरा कुछ पतन नहीं। तो भवानी प्रसाद मिश्र जी की यह कविता है। म्हणजे या कवितेतून तुम्हाला कवयित्रीने कुठलंही काम हे तुम्हाला प्रेमानं करायला सांगितलेलं आहे।
स्नेहानं करायला सांगितलेलं आहे. आणि प्रेमातलं आणि स्नेहातनं केलेलं काम जे असतं ते काम किती आनंददायक असतं हे तुम्हाला यातून दाखवून दिलेलं आहे. हे कोणतंही काम करताना तुम्ही आनंदानं मनापासून करा, अंतकरणापासून करा. ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं भवानी प्रसाद मिश्र यांची एक कविता, त्या कवितेचे एक चरण, एक कडवं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या कडव्यावरती विचारलेले जे प्रश्न आहेत, उत्तर लिखिए म्हटलंय. किसी से काम करवाने के लिए उपयुक्त, हर समय अच्छी लगने वाली बात. 2 सवाल है यहाँ. किसी से काम करवाने के लिए उपयुक्त कौन सा शब्द, कौन सा वाक्य आ जाता है, यह यहाँ लिखना है आपको. और हर समय अच्छी लगने वाली बात कौन सी है, यही भी बात लिखनी है. तो इस परिच्छेद से ढूंढकर, इस परिच्छेद का अर्थ ध्यान में रखकर, भावार्थ को ध्यान में रखकर इस सवाल के जवाब आपको लिखने पड़ेंगे. तो गद्य रूप में हमें यह लिखना पड़ेगा. किसी से काम करवाने के लिए उपयुक्त, म्हणजे तुम्हाला कुणाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत. काम जरा लेकर देखो सक्त बात से नहीं स्नेह से. म्हणजे तुम्हाला कुणाकडून जर काम करायचं असेल किंवा किसी से काम करवाने के लिए उपयुक्त, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं काम करायचं असेल तर ते काम कसं केलं पाहिजे, स्नेहानं आणि प्रेमाने केलं पाहिजे. सक्त बात से नाही स्नेह से. म्हणजे तुम्हाला कुणाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर ते तुम्ही खडसावून किंवा मोठ्या आवाजात सांगून ते काम करून घेऊ नका. तर ते काम तुम्ही स्नेहानं करून घ्या. म्हणजे कसं आहे, जर आपण एखाद्याला एखादं काम सांगितलं, ते तू काम केलंच पाहिजे, रागात सांगितलं तर तो काम करणार नाही. परंतु त्याच व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं, अरे हे आपल्याला काम करायचं आहे किंवा हे तू काम करू शकशील का, का मी तुला मदत करू का, होईल का नाही, किती वेळ लागेल, आणि हे काम झाल्यानंतर मला तू सांग, असं जर आपण त्याला सक्त म्हणजे थोडक्यात नरम भाषेतून त्याला जर सांगितलं स्नेहानं प्रेमानं, तर तो व्यक्ती काय करतो, ते काम व्यवस्थित करू शकतो. म्हणजे एखाद्याकडून काम करून घेताना आपण रागात जर त्याला ते काम करायला सांगितलं तर तो काम करत नाही. परंतु तेच काम त्याला जर स्नेहानं प्रेमानं आनंदानं मृदू भाषेमध्ये जर त्याला ते काम करायला सांगितलं तर ती व्यक्ती ते काम करत असते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला किसी से काम करवाने के लिए उपयुक्त, सख्त बात से नहीं स्नेह से काम करना चाहिए. इस प्रकार तुम्हें यहाँ उत्तर लिख सकते हैं. हर समय अच्छी लगने वाली बात, ये भी ढूंढ कर लिख सकते हैं. उसके आगे उत्तर लिखिए. अच्छा प्रयत्न यही है, यही अधोगती है. म्हणजे चांगला प्रयत्न कोणता आहे आणि कोणत्या गोष्टीतून अधोगती होते. तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी विचारलेला प्रश्न आहे, पद्यांश की तिसरी और चौथी पंक्ती का संदेश लिखिए. म्हणजे या पद्यांशामध्ये तिसरी पंक्ती, कोणती तिसरी पंक्ती आहे, कितने भी गहरे रहे गर्त हर जगह प्यार जा सकता है, कितने भी भ्रष्ट जमाना हो हर समय प्यार भा सकता है. तर ह्या 2 ओळीचा तुम्हाला काय करायचं आहे, त्यातून तुम्हाला संदेश लिहायचा, तुमचे स्वमत लिहायचं आहे, तुमचे विचार लिहायचे आहेत. 5-7 ओळीमध्ये, 5-6-8 ओळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं या 2 ओळींचा तुम्हाला भावार्थ द्यायचा. कोणत्या 2 ओळी, कितने भी गहरे रहे गर्त हर जगह प्यार जा सकता है. म्हणजे कितीही घट्ट, कितीही घनदाट असतील एखादं ठिकाण किंवा जिथं आपण पोचू शकत नाही, गर्द असेल जे एखादा प्रसंग, तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, तिथं प्रेम जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण आनंदानं ती गोष्ट घेऊन गेलो किंवा त्याला आनंदानं समजून सांगितली ती गोष्ट, तर ती गोष्ट तिथं सहज पोचू शकते. आणि कितीही भ्रष्ट जमाना जर असला आणि जर आपण प्रेमानं तो भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न केला तर तो भ्रष्टाचारसुद्धा काय होतो, प्रेमामुळं भ्रष्ट जमानासुद्धा बदलू शकतो. म्हणजे थोडक्यात कोणताही प्रसंग एखादा घनदाट असेल, गर्त असेल, म्हणजे आपल्याला एखादा दुःखद प्रसंग घडला असेल किंवा ती व्यक्ती आपली काहीच गोष्ट ऐकत नसेल किंवा ती व्यक्ती सतत भ्रष्टाचार करत असेल किंवा ती व्यक्ती सतत वाईट करत असेल, तर त्याला प्रेमामुळे आपण त्या गोष्टीपासून दूर करू शकतो.
तर याचा भावार्थ तुम्हाला या ठिकाणी संदेश लिहायचा आहे. त्यानंतर भाषा बिंदूमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचार कोष्टक में दिए गए प्रत्येक कारक चिन्ह से अलग अलग वाक्य बनाए और उनके कारक लिखिए. ने, को, से, का, की, के, में, पर, हे, अरे, के, लिए हे कारक चिन्ह तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे या कारक चिन्हापासून तुम्हाला काय करायचे आहे, नेचं वाक्य बनवायचं आहे, कोचं वाक्य बनवायचं आहे, सेचं वाक्य बनवायचं आहे, काचं, कीचं, केचं, मे, पर, हे, अरे, के, लिए या सगळ्यांची स्वतंत्र वाक्य बनवायची आहे. आणि स्वतंत्र वाक्य बनवून त्यातली कारक कुठले आहेत ते लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीचे जे स्वाध्याय आहेत पान नंबर 26 आणि पान नंबर 25 वरचे स्वाध्याय तुम्ही या पाठावरचे जे आहेत. कुठला पाठ होता हा गिरीधर नागर नावाचा पाठ, संत मीराबाई यांचा पाठ आपण अभ्यासला होता. तर हा पाठ तुम्ही व्यवस्थित वाचा. याच्या खालचे असणारे शब्दार्थ लक्षात घ्या. याच्या खालचे जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय सोडवा. उपयोजित लेखनात आलेली जी कहाणी लेखन आहे, शब्दावरून कहाणी लिहा, ती कहाणी लिहा. त्यानंतर अपठित पद्यांश जो आहे तो व्यवस्थित वाचा. त्याच्याखाली विचारलेले प्रश्न ते सोडवा. आणि भाषाबिंदू म्हणजे व्याकरणात आलेले जे कारक चिन्ह आहेत, कारक चिन्ह से, ने, को ह्याची तुम्हाला वाक्य बनवायची आहेत. तर अशा पद्धतीचे स्वाध्याय तुम्ही नंतरच्या तासाला मला किंवा उद्या परवा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे सगळे स्वाध्याय सोडून मला दाखवायचे आहेत. तर याच ठिकाणी हा पाठ गिरीधर नागर नावाचा जो पाठ होता आपण संत मीराबाई यांचा, या पाठाचा पूर्ण भावार्थ, कवीचा परिचय, त्याची 3 कडव्यांचा भावार्थ, अर्थ हे सगळं पाहिलेलं आहे. स्वाध्यायाची उजळणी घेतलेली आहे, अपठित पद्यांशाचं माहिती पाहिलेली आहे आणि भाषाबिंदू व्याकरणाची थोडी माहिती पाहिलेली आहे. तर हे सगळं तुम्ही सोडवायचे आहे. याच ठिकाणी हा पाठ आपण थांबूया. नंतर या तासाला आपण भेटूया. नमस्कार.